ह्या देशात ना मॉर्निंग वॉक करायला खूप मजा येते. म्हणजे रादर कोणत्याही वेळेला वॉक करायला खूपच मजा येते. कारण आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग आणि असं वाटतं, की आपण जंगलातच चालतोय. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही वाटणार, पण इतक्या मुख्य शहरामध्ये 2 मिनिटं बाहेर पडलं ना घराच्या, की घनदाट जंगल. त्यामुळे खूप मजा येते. बघा मंडळी, वाटतंय की नाही की एकदम घनदाट जंगलात आलोय आपण. पण हे सगळं मुख्य शहरात आहे. आणि चालण्यासाठी इतके सुंदर रस्ते, त्यामुळे खूपच मजा येते. तर असंच वॉक करताना ना नेहमी मला एक आजी आजोबा भेटतात. तर एक दिवस सहज मी उत्सुकता म्हणून त्यांच्याजवळ गेले, त्यांचं जरा कौतुक केलं, की ह्या वयामध्ये सुद्धा तुम्ही अगदी नियमित चालायला येता. आणि जरा थोडा आगाऊपणा, वय पण विचारलं. म्हटलं इफ यू डोंट माइंड. तर आजोबा हसत हसत म्हणाले, की त्यांचं वय 82 आणि आजी म्हणाली तिचं वय 80. बघा. म्हणजे ह्या वयामध्ये त्यांचा फिटनेस एकदम कमालीचा आहे. मग माझ्या मनात आलं, आपण गेली कित्येक आठवडे आपलं वजन नॉर्मल कसं ठेवायचं, नियंत्रणात कसं ठेवायचं. रादर ते नॉर्मल असलं पाहिजे. जर आपल्याला आरोग्याच्या काही तक्रारी नसतील वजनाशी संबंधित, तर ते नॉर्मल असलं पाहिजे. म्हणजे तसा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. पण आपण काय करतो? फक्त खाण्यापिण्याच्या सवयी आणि मग वजन नियंत्रणात ठेवतो. पण खऱ्या अर्थाने आपण फिट आहोत का ह्याचा आपण अजिबात विचार करत नाही. म्हणजे बघा, रोजची आपली कामं आपण व्यवस्थित करतो. पण एखाद दिवशी जर जरा जास्त काम पडलं तर आपण अक्षरशः गळून जातो. होतं की नाही तुमच्यासोबत सुद्धा? मग आपण काय म्हणतो, की हां, आता वयाची 40शी झाली, 50शी झाली किंवा ज्येष्ठ व्यक्ती म्हणते, की आता आम्हाला कामं झेपत नाहीत. होतं ना? म्हणजेच आपण फिट आहोत का? ह्याचा आधी आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे वजन तर नियंत्रणात असलंच पाहिजे, पण फिट असणं खूप महत्वाचं. आता ह्या देशातल्या लोकांचं वयोमान आणि आरोग्य चांगलं असण्याची बरीच कारणं आहेत. आता इकडे सुबत्ता आहे, आपल्याला माहिती आहे. आरोग्याच्या सुविधा एकदम दर्जेदार असतात सगळ्यांसाठी. आणि राहणीमान त्यांचं उत्तम आहे. इतका छान निसर्ग, त्यामुळे हवा शुद्ध, प्रदूषण वगैरे तर अजिबातच नाही. अशी बरीच कारणं आहेत. आता आपल्याकडे झालंय काय, आपण आधुनिक झालोय. म्हणजे सगळं जगच झालंय, पण आपल्याकडचं सांगते मी. घरामध्ये सगळी यंत्र आहेत. हं? कामासाठी माणसं आहेत मदतीला. बाहेर गेल्यावर लगेच रिक्षा अवेलेबल असते. हं? त्याच्यामुळे आपल्या ॲक्टिव्हिटीज खूप कमी झाल्यात. अर्थात व्यवसायामुळे किंवा कामामुळे आपल्याला वेळसुद्धा मिळत नाही. पण इकडे मुख्य फिट राहायचं कारण तुम्हाला सांगू का? घरातली सगळी कामं स्वतःची स्वतःला करायला लागतात. काही हेल्प वगैरे इथे नसते. त्यामुळे शनिवार, रविवार तर खूपच बिझी. बरं, इथे रिक्षा हा प्रकार नाही. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन खूप चांगलं आहे. पण छोट्या-छोट्या अंतरावर जाण्यासाठी माणसं वाहन वगैरे अजिबात वापरत नाहीत. सरळ चालत जातात. आता 40शी नंतर आपलं वजन जरी नॉर्मल असेल, नियंत्रणात असेल, तरी आपण फिट आहोत का, हे आपण चेक करायला पाहिजे. म्हणजे बरेचदा काय होतं की 2-3 जिने जरी चढले तरी आपल्याला धाप लागते. किंवा बऱ्याच लोकांना जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी नाही आहे. किंवा थोडंसं कधी धावायला लागलं, चला समजा बस पकडायची आहे, तर धावू शकतो का आपण? किंवा दिवसभर काम करण्याची क्षमता आहे का? किंवा गुडघेदुखी, सांधेदुखी हे आजकाल म्हणजे फारच कॉमन झालेले आजार तर नाही आहेत ना तुम्हाला? शरीराची लवचिकता किती आहे? हे सगळं आपण चेक केलं पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने फिट आहोत असं म्हणता येईल. तसंच पचनासंबंधी सुद्धा आपल्या कसल्याही तक्रारी नकोत. प्रतिकारशक्ती आपली चांगली असायला हवी. किंवा जरी नेहमी आपण घरचा आहार घेत असलो, पण कधीतरी असं होतं की आपण बाहेर जातो, तेव्हा
बाहेर खायची वेळ येते, पण तेव्हा सुद्धा आपली पचनशक्ती चांगली राहिली पाहिजे. आपल्याला लगेच ॲसिडिटी वगैरे असं नाही झालं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे सकाळी उठल्यावर असं थकून गेल्यासारखं नाही वाटलं पाहिजे. फ्रेश वाटलं पाहिजे. अंग दुखतंय, फारच थकल्यासारखं वाटतंय. त्यामुळे आपण फिट आहोत का ह्याचा आपण आता विचार केला पाहिजे. त्यामुळे जेव्हा आपण आरोग्याचा विचार करता तेव्हा वजनाचा जरूर करा, पण फिटनेसचा आधी करा. कारण आपण जितके जास्त फिट तितकंच आपलं आरोग्य छान, हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि अशीच मनाची आणि आरोग्याची काळजी घ्या आणि आपलं आयुष्य जास्तीत जास्त आनंदी करण्याचा प्रयत्न करा.